प्रेम ही एक अशी भावना आहे जिला शब्दात मांडणं खरंच खूप अवघड आहे, नाही का? पण विचार करा, जर याच प्रेमाला एका गोड पदार्थासारखं, एका रेसिपीसारखं बनवता आलं तर? आज आपण अशाच एका सुंदर मराठी कवितेबद्दल बोलणार आहोत, जी प्रेमाला समजून घेण्याची आणि ते जपून ठेवण्याची एक अगदी अनोखी पाककृतीच आपल्यासमोर ठेवते. चला तर मग सुरू करूया. तर हीच आहे ती कविता, प्रेमाचा गुलकंद. आणि या कवितेतली जी मुख्य कल्पना आहे ना, म्हणजे जो मेटाफर आहे तो इतका सुंदर आहे की काय सांगू. कवी इथे प्रेमाची तुलना थेट गुलकंदाशी करतो. हो, तोच गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला तो गोड सुगंधित पदार्थ जो कितीतरी काळ टिकतो. म्हणजे प्रेम म्हणजे जणू काही आपल्या आठवणींचा, आपल्या भावनांचा बनवलेला गुलकंदच. पण मग एक प्रश्न मनात येतोच की ही जी भावना आहे, जी कधीकधी अगदी क्षणभर टिकते, तिला आयुष्यभरासाठी कसं जपून ठेवायचं, कसं टिकवायचं, याचं एक खूप गोड उत्तर या कवितेत लपलेलं आहे. कवी अक्षरशः आपल्याला याची संपूर्ण प्रक्रियाच सांगतो. आता बघा, कुठलीही रेसिपी असली की त्याला एक मुख्य घटक लागतो, बरोबर? मग या प्रेमाच्या गुलकंदासाठी मुख्य घटक कोणता असेल? गुलाबाची फुलं? नाही. इथे कवी म्हणतो मुख्य घटक आहे स्वतः प्रेयसी. म्हणजे त्याच्यासाठी ती गुलाबासारखी वगैरे नाहीये, ती स्वतःच एक गुलाब आहे. आणि ही ओळ बघा, ही तर या कवितेचा आत्मा आहे. कवी इथे अगदी स्पष्ट करतो की अरे, बागेतल्या गुलाबांची गरजच काय आहे? माझी प्रेयसीच तर चालती बोलती लाल गुलाबी आहे. सगळं सौंदर्य तिच्यामुळेच आहे. तिच्या भावना, तिच्या अदा, याच तर आहेत माझ्या गुलकंदाच्या पाकळ्या. मग या पाकळ्या म्हणजे नक्की काय? कवी काय गोळा करतोय? तर तो गोळा करतोय तिच्या स्वभावातले, तिच्या वागण्यातले छोटे छोटे क्षण. म्हणजे बघा, तिचं ते शांत असणं, तिची ती मदहोश करणारी नजर, किंवा न बोलताही जे शब्द डोळ्यातून कळतात ते, तिचं ते लाजत मुरडत चालणं, आणि हो, तिच्या गालावर येणारी ती लाली. हे सगळे छोटे छोटे क्षण कवी जणू एका एका पाकळीसारखे जपून ठेवतोय. चला, घटक तर मिळाला, पण आता रेसिपी काय, पद्धत काय? तर गंमत अशी आहे की कवी म्हणतो या प्रेमाला कसले नियम किंवा पद्धती नाहीत. हे प्रेम कुठल्याही चौकटीत बसत नाही. ते अगदी नैसर्गिक आहे, सहजपणे फुलणारं. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर खरं प्रेम हे कुठल्याही सामाजिक नियमांना किंवा बंधनांना जुमानत नाही. कवितेत ओळ आहे, कशास सांदू प्रेम तयाचे तिजेवरती होते, तुमच्या उक्त्या बिनयत्नीले काय असावे ते. म्हणजे काय की हे प्रेम का झालं, कसं झालं, हे सांगायची गरजच नाही. ते आपोआप होतं. त्यासाठी कुठल्याही बाह्य कारणांची किंवा कोणाच्या मान्यतेची गरज नसते. ओके, आता बघूया की हे रूपक, हा मेटाफर पुढे कसा जातो. आपण आता त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे हे छोटे छोटे क्षण एका गोड, कायम टिकणाऱ्या आठवणीत बदलले जातात. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण आता गुलकंद बनवणार आहोत. आणि ही रेसिपी इतकी भारी आहे की ती प्रेमासारख्या अमूर्त गोष्टीला एक मूर्त स्वरूप देते. चला तर बघूया. स्टेप 1, पाकळ्या गोळा करणे. म्हणजे काय? तर तिचे ते गोड हावभाव, ते चोरटे कटाक्ष, तिच्या न बोललेल्या भावना, या सगळ्या पाकळ्या गोळा करायच्या. स्टेप 2, त्यात गोडवा घालणे. म्हणजे आपल्या मनातलं प्रेम, कौतुकाचे शब्द, हे सगळं त्यात मिसळायचं. आणि मग येते सगळ्यात महत्त्वाची तिसरी पायरी, या सगळ्या आठवणींना संयमाने मुरू द्यायचं, जेणेकरून त्याचा एक अप्रतिम गोड गुलकंद तयार होईल. आणि ही ओळ बघा, ही ओळ बरोबर हेच दाखवते. इथे प्रियकर फक्त एक प्रेक्षक नाहीये, तो फक्त तिच्या सौंदर्याचं कौतुक करत नाहीये. तो स्वतः आपल्या नजरेने आणि आपल्या कौतुकाच्या शब्दांनी, म्हणजे विशेषणांनी, तिला अजून गोंडस बनवतोय. तो या गोडव्याचा निर्माता आहे, एक कलाकार आहे. आणि कवितेच्या शेवटाकडे जाताना तर गोष्ट अजूनच सुंदर होते. प्रेमातून तयार झालेली ही वस्तू, हा गुलकंद, आता फक्त एक गोड पदार्थ राहत नाही, तर तो त्याच्याही पलीकडे जाऊन एक पवित्र रूप घेतो. हा गुलकंद तर फक्त एक आठवण नाहीये, तो जणू काही देवाला दाखवायचा नैवेद्य बनतो. इथे पारंपरिक भक्ती आणि कवीची प्रेमातली भक्ती यातला फरक इतका सुंदरपणे समोर येतो. बघा, पारंपरिक भक्तीसाठी आपल्याला मंदिरं लागतात, मूर्ती लागतात, वेगवेगळे विधी करावे लागतात. पण कवीच्या भक्तीसाठी फक्त प्रेयसीची सोबत पुरेशी आहे. आणि नैवेद्य, देवासाठी काही वेगळं अर्पण करायची गरजच नाही. त्याने स्वतःच्या हातांनी, आठवणींनी बनवलेला हा प्रेमाचा गुलकंदच त्याचा नैवेद्य आहे. आणि मग येतो तो एक जबरदस्त प्रश्न. कवी विचारतो, गुलकंद तरी कशास हा देवळा.
म्हणजे जर इतक्या शुद्ध भावेने बनवलेला हा प्रेमाचा गुलकंद माझ्याकडे आहे, तर मग मला मंदिराची, देवळाची गरजच काय आहे? विचार करा. ह्या एका प्रश्नात कवीने आपल्या वैयक्तिक प्रेमाला थेट एका दैवी अनुभवाच्या पातळीवर नेऊन ठेवलंय. कमाल आहे हे. कवितेचा शेवट या संपूर्ण प्रवासाला एका खूप सुंदर वळणावर आणतो. कवीने हा जो काही अद्भुत आठवणींचा गुलकंद तयार केलाय ना, तो आता फक्त स्वतःपुरतं ठेवत नाहीये. त्याची इच्छा आहे की तो इतरांनीही चाखून पाहावा. ही शेवटची ओळ ऐका. प्रेमाचा गुलकंद तयांनी चाटुनी हा बघावे. हे एक खुलं निमंत्रण आहे. आता ही गोष्ट फक्त एका कवीच्या आणि त्याच्या प्रेयसीच्या प्रेमाची राहत नाही, तर ती प्रेमाच्या ताकदीचं, त्याच्या सौंदर्याचं एक सगळ्यांसाठीचं उदाहरण बनते. जणू काही कवी आपल्याला सांगतोय की बघा, प्रेम असं जतन करता येतं, त्याचा गोडवा असा अनुभवता येतो. तर मग ही कविता जाता जाता आपल्या सगळ्यांसाठी एक प्रश्न सोडून जाते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे कोणते छोटे छोटे गोड क्षण आहेत ज्यांचा असा गुलकंद बनवून त्यांना कायमचं जपून ठेवता येईल? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?